नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10th मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट पहिले टॉपिक आपण पाहतोय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आणि आज आपण 6वा व्हिडिओ पाहतोय ऍप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन। आतापर्यंत आपण एलिमिनेशन, इक्वेटिंग कोएफिशिएंट, क्रॅमर्स रूल, ग्राफिकल मेथड असे विविध मेथड्स पाहिले। आता आज आपण शाब्दिक उदाहरणे पाहणार आहे, म्हणजेच वर्ड्स प्रॉब्लेम्स पाहणार आहे। आपण अधिक वेळ न घालवता पहिल्या एक्झाम्पलला आपण सुरुवात करतोय आणि हे वर्ड्स एक्झाम्पल पाहत असताना आपण एलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करणार आहे, कारण की ते सुटेबल असतं। तर आपण सुरुवात करतोय फर्स्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.5 मधील two numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. दोन नंबर्स आहेत, त्यांच्यातला फरक 3 आहे। अशा वेळी आपण काय मानायचं? Let us consider or let us assume that the greater number is x and smaller number is y. आपण अशा वेळी the greater numberला x मानलं आणि smaller numberला आपण y मानलं। कंडिशन 2 असणार दरवेळी, दोन सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला मिळत असतात। कंडिशन आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे। डिफर म्हणजे डिफरन्स, मोठ्यामधून छोटा हा वजा करावा लागणार आहे। देअरफॉर द बाय फर्स्ट कंडिशन डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन असणार आहे। x - y = 3. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट। सेकंड कंडिशन काय सांगतं पहा, स्मॉलर नंबर द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर, ट्वाइस म्हणजे डबल। बाय द सेकंड कंडिशन ट्वाइस द स्मॉलर नंबर, y हा स्मॉलर आहे त्याचा ट्वाइस, अँड थ्राइस द ग्रेटर नंबर, आणि x हा ग्रेटर आहे त्याचा थ्राइस, यांचा सम म्हणजे दोघांची बेरीज किती आहे? 19 आहे। मग आपल्याला हे सेकंड इक्वेशन मिळालं 3x + 2y = 19। तुम्ही परत पहा, आपल्याला इथं परत काय करायचं आहे? एलिमिनेशन मेथड करायचं म्हणजे इक्वेटिंग करायचं आहे। इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 पहा, तिथे फक्त -y इथं +2y, त्या इक्वेशन 1 ला 2 ने आपण काय करूया? मल्टिप्लाय करूया। सो मल्टिप्लाय इक्वेशन 1/2, देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स 2x - 2y = 6। आता तुम्ही नीट पाहू शकता, इक्वेशन सेकंड आणि थर्ड पहा, एका ठिकाणी +2y आहे, दुसऱ्या ठिकाणी -2y आहे। यांचं ऍडिशन जर केलं तर y एलिमिनेट होता। सो ऍड इक्वेशन 2 and 3। पहा, आपण आता इक्वेशन काय करतोय? एडिशन करतोय। पहा, तिकडे जाताना तुम्हाला दिसत असतील तर इझिली समजण्यास मदत होते। 3x + 2y = 19, 2x - 2y = 6। ऍड देम, ऍड केल्यानंतर काय होतं? 2y कॅन्सल झाले, 3x + 2x 5x झाले, 19 + 6 किती झाला? 25 झाला। सो x बिकम्स 5। तो 25 ला 5 ने भागूया, 5 is 25, x = 5। आता ही व्हॅल्यू आपण कुठे ठेवणार आहे? इक्वेशन नंबर 1 मध्ये पहा, पुट व्हॅल्यू ऑफ x = 5 इन इक्वेशन नंबर 1। सो x - y = 3, इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म, तिथे ठेवतोय आपण। मग आपण ठेवल्यानंतर काय होतं पहा, x ऐवजी 5 ठेवलं, 5 - y = 3। मग आता 5 ला इकडे घ्या, 3 ला इकडे घ्या, म्हणजेच काय करा, y आणि 3 मध्ये अदलाबदल जर केला तर y = 5 - 3 होतं। पहा काय होतं, 2 उत्तर येणार आहे। y = 5 - 3 2 येतं। फायनल आन्सर आपल्याला मिळालं, द ग्रेटर नंबर इज 5 अँड द स्मॉलर नंबर इज 2। दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल। आपण आता सेकंड एक्झाम्पल कडे जातोय। पहा, ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल आहे। क्वेश्चन नंबर 2A मध्ये आणि क्वेश्चन नंबर 3A मध्ये विचारला जातो। कंप्लीट द फॉलोइंग। तुम्हाला रेक्टँगल दिलेला आहे, आय एम रेक्टँगल, त्याचे साइड्स दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला x आणि y चे व्हॅल्यू काढायचे। तितकंच नव्हे, पेरिमीटर आणि एरिया सुद्धा काढायचा आहे। पहा, अतिशय महत्वाचा असा एक्झाम्पल आहे। तर पाहतो आपण त्याला जागेअभावी लहान केलेलं आहे। तर तुम्हाला पिंक कलरचं दिसत असेल तो रेक्टँगल, आपण रेक्टँगलला लार्ज करतोय। पहा, तो रेक्टँगुलर आहे आणि यू नो रेक्टँगलचं प्रॉपर्टी माहिती आहे, साईडच्या बाबतीमध्ये अपोजिट साइड्स काय असतात? इक्वल असतात। मग तुम्ही पाहत असाल तिथे वर 2x + y + 8 = 4x - y येणार आहे, आणि दुसरं जे साइड आहे 2x, दुसरं जे आहे ते 2y = x + 4। हे दोन तुमचे साइड अपोजिट साइड इक्वल असल्यामुळे आपण इक्वल केलेलं आहे। मग ह्याला मॉडिफाईड करूया आपण। मॉडिफाय करण्यासाठी जागेच्या बाबतीत आपण ऍडजस्टमेंट केलं, तर जे पहिलं होतं 2y = x + 4, त्याला ऍडजस्टमेंट केल्यावरती काय झालं? x - 2y = -4, इक्वेशन नंबर 1। दुसऱ्याला सुद्धा आपण ऍडजस्टमेंट करतोय, 4x - 2x - y = 8। मग आपण काय केलं? 2x आणि y ला RHS कडे आणलं, RHS कडे आणल्यामुळे ते दोन्ही निगेटिव्ह झाले। सो 4x - 2x - y - y = 8।
मग 4x मधून 2x गेले तर 2x मायनस 2y इज इक्वल टू 8. मग आता मला x कॉमन जर काढलं तर काय होतं पहा, सॉरी 2 कॉमन काढलं तर x मायनस वाय इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन नंबर 2. तुम्ही ऑब्झर्व करा 1 आणि 2 पहा अतिशय साध्या रूपामध्ये दोन्ही ठिकाणी x आहेत, दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत. मग यांचं आपण सबस्ट्रॅक्शन करूया, मग x इलिमिनेट होईल. पहा therefore x subtract equation 2 from 1. therefore आपण पहा दोन्ही इकडे जाताना दिसत असतील तुम्हाला. x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4, x मायनस वाय इज इक्वल टू 4. यांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर साइन चेंज झाले, x मायनस x कॅन्सल झालं, मायनस 2y प्लस वाय मायनस वाय राहतं आणि इकडे मायनस 8 येणार आहे. मायनस मायनस गेट कॅन्सल होतील आणि y बरोबर 8 तुम्हाला उत्तर मिळणार आहे. पुट y इज इक्वल टू 8. जे सोपं आहे तिथे ठेवतोय आपण. y इज इक्वल टू 8 आपण कुठे ठेवलं, इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवलेलं आहे. तो x मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे तिथं. मग पहा व्हॅल्यू पण पुट करतोय तर काय होईल, x मायनस 8 इज इक्वल टू 4. therefore x इज इक्वल टू 12. तर x ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, 12 आहे. सो x इज इक्वल टू 12, y इज इक्वल टू 8 मिळाले. तर आपल्याला आता पेरिमीटर काढायचं आहे. व्हॉट अबाउट पेरिमीटर? पेरिमीटर कसा असतो, सम ऑफ ऑल साइड, म्हणजे तिथं 2 लेंथ आहेत 2 ब्रेड आहेत. सो पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय मिळणार आहे, 2 इन ब्रॅकेट l प्लस b. आता आपल्याला लेंथ आणि ब्रेड काढायचं आहे. फक्त आपल्याला x आणि y माहित झालेलं आहे, पण लेंथ आणि ब्रेड तर काढावं लागणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, लेंथ म्हणजेच लांबी. तर लेंथची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 4x मायनस वाय. 4x मायनस वाय इज इक्वल टू 4 इंटू 12 मायनस 8. व्हॅल्यू पुटअप केलं, 4 इंटू 12 48 मायनस 8 काय ते येणार आहे, लेंथ 40 येणार आहे. ब्रेड काय येणार आहे पहा, ब्रेड इज इक्वल टू 2y इज इक्वल टू 2 इंटू 8 16 येणार आहे. सो लेंथ 40, breadth 60, put value in perimeter. So in 2 in bracket 40 plus 60, 16. So 2 into 56, 112. 112 is the unit, is the perimeter of given rectangle. आपल्याला एरिया काढायचा आहे. मग जागेच्या परत त्याला आपण श्रिंक करतोय. पहा तुम्हाला जे आहे ते सगळं मिळालेलं आहे. पेरिमीटर इज इक्वल टू 112 युनिट आहे. आता आपण एरिया काढतो, एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेडथ आहे, म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे. 40 इंटू 16 काय येणार आहे, 16 इंटू 4 किती येणार आहे, 64 येणार आहे, 0. सो 640 स्क्वेअर युनिट इज द एरिया ऑफ गिव्हन रेक्टँगल. तर पहा 3 मार्काचा हा प्रश्न आहे. तर आपण तिसऱ्या एक्झाम्पल कडे जातो मित्रांनो. पहा तुमच्या समोर दिसत असेल इथे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरच्या संदर्भात आहे. फ्रॅक्शन काढायचं आपल्याला. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator. If both the numerator and denominator are reduced by 6, find the fraction. तर इथं let us we assume that the numerator be x and the denominator be y. अंशस्थानी x मानूया, छेदस्थानी y मानूया. The given fraction is x upon y. मग काय होणार आहे, जो तो गिव्हन फ्रॅक्शन आहे तो x upon y झाला. फर्स्ट कंडिशन आपण काढतो याच्यावरून. बाय फर्स्ट कंडिशन काय सांगतं, डिनॉमिनेटर जो आहे तो काय आहे, न्यूमरेटरच्या डबल पेक्षा 4 ने जास्त आहे. सो y इज इक्वल टू 4 मोर, मोर म्हणजे प्लस, ट्वाइस म्हणजे दुप्पट. y इज इक्वल टू 4 प्लस 2x. दिस इज नंबर 1. नंबर 2 काय सांगतो, दिलेल्या फ्रॅक्शन मधून 6 आपण मायनस करायचे. x आणि y मधून 6 मायनस केले तर पहा काय होतं, y मायनस 6. बघा y मायनस मधून 6 वजा केले, x मधून 6 वजा केले तर हा डिनॉमिनेटर x म्हणजेच न्यूमरेटरच्या 12 टाइम्स असतो. सो y मायनस 6 इज इक्वल टू 12 इन ब्रॅकेट x मायनस 6. आपण मल्टिप्लाय करूया 12 ने. सो y मायनस 6 इज इक्वल टू काय मिळतं, 12x मायनस 72. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता आपण इथं इलिमिनेशनच्या ऐवजी सबस्टिट्यूशन मेथड वापरणार आहे, कारण की द ऑलरेडी गिव्हन इक्वेशन इज इन द फॉर्म ऑफ y. इक्वेशन 1 तुम्ही पहा y च्या फॉर्म मध्ये, ती व्हॅल्यू आपण 2 मध्ये ठेवूया. therefore we put y is equal to 4 plus 2x in equation number 2. इक्वेशन सुद्धा दिलेलं आहे, y minus 6 is equal to 12x minus 72. just put the value. पहा जिथं y होतं तिथं आपण काय ठेवलेलं आहे, 4 plus 2x minus 6 is equal to 12x minus 72. मग आपण ऍडजस्टमेंट करूया. 12x 2x ला काय करूया, 12x मायनस 2x झाला का, 2x ला आपण RHS ला घेतलं आणि सगळे जे कॉन्स्टंट टर्म आहे ते काय केलेलं आहे, आपण RHS ला घेतलं आणि 12x आणि 2x LHS ला घेतलं. therefore काय झालं, 12x मायनस 2x इज इक्वल टू 72 प्लस 4 मायनस 6 झाला. मग आता 10x इज इक्वल टू काय मिळणार आहे, 70 मिळणार आहे. सो x इज इक्वल टू 70 अपॉन 10 केलं तर 7 उत्तर मिळतं. सो x ची व्हॅल्यू 7 मिळाली. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. आता हे इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवतोय का, तर ऑलरेडी y च्या टर्म मध्ये दिलेलं आहे. सो y इज इक्वल टू 4 प्लस 2 इंटू y होता, y चे 7 लिहिलं, 7 इंटू 2
14 प्लस 4, सो y इज इक्वल टू काय येणार आहे 18 येणार आहे. x7 y 18 असेल तर गिव्हन फ्रॅक्शन काय असणार आहे 7/18, कारण की x ची व्हॅल्यू 7 ठेवलं, y ची व्हॅल्यू 18 ठेवलं. द गिव्हन फ्रॅक्शन इज 7/18. दिस इज द गिव्हन फ्रॅक्शन. अतिशय महत्वाचं उदाहरण आहे. अशा पद्धतीचे गणित प्रॅक्टिस करा. आपण अजून एक एक्झाम्पल पाहतो, चौथा नंबरचं एक्झाम्पल. 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A अँड B, 2 बॉक्सेस आहेत आणि ट्रक, एक ट्रक आहे. तर कॅपॅसिटी त्याचं 10 टन्स आहे. 1 टन म्हणजे 1000 किलो केजी, 10 टन्स म्हणजे 10,000 केजी होणार आहे. फेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए, टाईप ए चे 150, टाईप बी चे 100 बॉक्सेस आहेत. एकत्र ठेवलं 10 टन त्याचं वजन होतं. समजा 260 बॉक्सेस ए टाइप्स अँड बी टाइप्स आर 40, तेव्हा सुद्धा तेवढंच वजन होत असेल तर त्यांची इंडिव्हिज्युअल एक एक बॉक्सचा वेट किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. तर त्यासाठी आपण परत लेट अस अज्युम वेट ऑफ बॉक्स ए इज x kg अँड वेट ऑफ बॉक्स बी इज y kg. बाय फर्स्ट कंडिशन काय सांगतं फर्स्ट कंडिशन, तर 150x का, तर ए टाइप म्हणजे x आहे. 150x प्लस 100y इज इक्वल टू 10,000. का 10,000 केलं, 10 टन इंटू 1000, 1000 गुणले 10 केला तर 10,000 होणार आहे. त्यानंतर आपण त्याला 10 न काय करतोय डिवाइड करतोय, 10 न सगळ्यांना, कारण की 0 सगळीकडे आहे, 0 कमी झाला. 15x प्लस 10y इज इक्वल टू 1000. दिस इज नंबर 1. आपण रिड्युसर फॉर्म केलं. सेकंड इक्वेशन काय सांगतं पाहता, 260x प्लस 40y इज इक्वल टू 10,000. ते सुद्धा आपण 10 न डिवाइड करूया. 26 प्लस 4y इज इक्वल टू 1000. दिस इज नंबर 2. आता तुम्ही दोन्ही पाहिल्यानंतर इक्वेटिंग कोएफिशिएंट करावं लागणार आहे. इक्वेशन 1 ला 4 ने आणि इक्वेशन 2 ला 10 ने आपण मल्टिप्लाय करूया. तर पहा आणि त्यांच्यामध्ये वजाबाकी करूया थेट. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 4 आणि इक्वेशन 2 by 10 अँड सबस्ट्रॅक्ट देम, आणि त्या दोघांचेही आलेले इक्वेशनचं वजाबाकी करूया, सबस्ट्रॅक्शन करूया. तर पहा काय केलं आपण, 4 न जेव्हा मल्टिप्लाय केलं तेव्हा काय झालं, 10 न मल्टिप्लाय केलं इक्वेशन 2 ला, 260 41 10,000 झालं. आणि इक्वेशन 1 ला आपण 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 60x झाला प्लस 40y इज इक्वल टू 4000. सबस्ट्रॅक्शन करतोय आपण मित्रांनो. देअरफॉर 40 गेट कॅन्सल्ड, 260 मायनस 60 200 येतं आणि इकडे 6000 येतं. सो x इज इक्वल टू काय येणार आहे, फक्त 30 येणार आहे. 2000 ने डिवाइड केल्यानंतर 30 येतं. x इज इक्वल टू 30. वी हॅव टू फाइंड y. पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन नंबर 1. सोपा आहे, तिथंच ठेवूया. मग काय होईल पहा, 15 इंटू 30, कारण की 15x आहे. 15 इंटू 30 प्लस 10y इज इक्वल टू 1000. 15 इंटू 30 450 होणार आहे. 450 वजा केलं 10y बरोबर 600 550 येतं. सो y इज इक्वल टू 55 येणार आहे. याचा अर्थ काय, द वेट ऑफ बॉक्स A इज 30 kg अँड द वेट ऑफ बॉक्स B इज 55 kg. तर तुम्हाला इक्वेशन बनवता आले पाहिजे. फॉर्मेशन ऑफ इक्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यानंतर आपण शेवटच्या एक्झाम्पल कडे जातोय मित्रांनो. तर पहा तुमच्या समोर आता इथं दिसत असेल, आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल हा ट्रॅव्हल करतोय बाय बस ॲज वेल ॲज एरोप्लेन. बसचं स्पीड 60 किलोमीटर असणार आहे, ते खटाटाटा जाणार आहे, आणि एरोप्लेन 700 किलोमीटर पर आवर आहे. आणि टोटल त्यांची जर्नी 5 तासामध्ये संपतं. तर त्यांनी बसने किती किलोमीटरचा प्रवास केलेला हे आपल्याला काढायचं आहे. तर पाहूया. सी हिअर, लेट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस बी x किलोमीटर अँड एरोप्लेन बी y किलोमीटर. x आणि y दरवेळा आपण मानणारच आहे, mn सुद्धा तुम्ही मानू शकता. फर्स्ट कंडिशन काय सांगताय, दोघांचं मिळून x प्लस y मिळून 1900 किलोमीटर प्रवास झाला. सो x प्लस y इज इक्वल टू 1900. दिस इज एक्झाम्पल इक्वेशन नंबर फर्स्ट. दोघांचं मिळून 1900 झालेलं आहे. सेकंड कंडिशन काय सांगतं, त्यासाठी तुम्हाला एक रूल्स वापरावा लागेल. दॅट इज टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, किंवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर आपल्याला टाइमची बेरीज करायची आहे. सो टाइम इज इक्वल टू आपण काय वापरणार आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. तर पहा, टाइम 5 आवर्स टोटल होणार आहे. म्हणजेच आपला डिस्टन्स कोणाकोणाचे ऍड करायला लागणार आहे, आपला डिस्टन्स हे बसचं आणि एरोप्लेनचं ऍड करावं लागणार आहे. सो x अपॉन त्याचा स्पीड 60 होता, y एरोप्लेन त्याचा 700 होता. दोघांचंही एडिशन झाल्यावर 5 तासामध्ये त्यांचं प्रवास संपलेला आहे. सो x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इज इक्वल टू 5 आलं. 60 आणि 700 चे एलसीएम काढलं तर किती येतं, एक 0 कमी केला, दोघांचे कॉमन म्हणजे 0 एकच आहे, तर ते कमी केला तर 4200 4200 म्हणतो तेवढं एलसीएम येतं. तर ते 42 आपण कॉमन घेतलं
तर वरच्या बाजूला किती येत आहे, वरच्या बाजूला फक्त 6 येत आहे, 70 येत आहे. इकडे 70 ने आणि इकडे 6 ने गुणावं लागणार आहे. सो 70x + 6y अपॉन 4200 जे होतं डिनॉमिनेटरला ते आपण RHS ला गेल्यावर न्यूमरेटरमध्ये झालं. म्हणजे शॉर्टकट मध्ये दाखवलं मी. 70x + 6y = 4200 × 5. मग आता जर गुणाकार केला तर किती येते मित्रांनो, 70x + 6y = 21,000. दिस इज नंबर 2. तुम्ही 1 आणि 2 आता ऑब्झर्व करा. आता स्मॉल नंबर म्हणल्यावर 6y इकडे y, म्हणजे इक्वेशन 1 ला आपल्याला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1/6. देअरफॉर कसा होईल, 6x + 6y = 1900 ला आपण 6 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 11,400 उत्तर येतं. मग आता 2 आणि 3 ला ऑब्झर्व करा. दोघांमध्ये 6y कॉमन आहे, सेम साइन आहे, म्हणजे सबट्रॅक्शन करूया आपण. देअरफॉर सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2. पहा सबट्रॅक्शन तुमच्या समोर दिसत असेल. 70x + 70y = 21,000 and 6x + 6y = 11,400. 6y कॅन्सल. 70 - 6 दॅट इज 64 आणि इकडे शिल्लक राहतो 9600 म्हणजे 9600. 9600 ला आपण 64 ने डिवाइड केलं तर 150 येतं. सो x = 150. वी डोंट वॉन्ट y काढायची गरज नाही येतं, कारण की x मीन्स द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस बाय विशाल. विशालने बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे, 150 किलोमीटर आहे. देअरफॉर विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस इज 150 किलोमीटर. जर तुम्हाला विचारलं एरोप्लेनने तर 1719 मधून 150 वजा करा, 1750 म्हणजे 1750 किलोमीटर हे एरोप्लेनने प्रवास केलेला आहे. तर या प्रॅक्टिस सेट मधील 1.5 मधले 6 पैकी 5 एक्झाम्पल मी घेतलेले. एक साधं होतं, तुम्ही ते प्रॅक्टिस करा. आपण इथे हा टॉपिक ऍक्च्युअली संपलेला आहे, परंतु आपण नेक्स्ट पार्ट मध्ये अजून एक व्हिडिओ बनवणार आहे. तर याच्यामध्ये एकूण 6 प्रॉब्लेम सेट मध्ये उदाहरणे आहेत. त्यातले महत्वाचे असे प्रॉब्लेम सेट मध्ये उदाहरण घेतो. मग तेव्हा टॉपिक नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल हा संपेल. तर पुन्हा एकदा आपण अजून एका व्हिडिओमध्ये भेटतो मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थांबतो. धन्यवाद.